प्रेक्षकांनो नमस्कार। तर आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती त्या इंद्राला म्हणते की मी कंपनीला आता राजीनामा देते, मला इथे काम करायचं नाहीये असं म्हणते आणि ती घरी जायला निघते। घरी आल्यावर ती जेवण वगैरे करते आणि तिथे शांत झोपलेली असते। तर जिचे बाबा तिच्याजवळ बसलेले असतात ते विचार करत असतात राणीचं लग्न होईल, राणी दुसऱ्याच्या घरी जाईल, मग आमचं कसं होईल असा विचार करत असते। तेवढ्यात त्यांना फोन येतो। तेव्हा तेवढ्या रात्री फोन कोणाचा आला, तेवढं रात्री जावायचा फोन। तर ते उचलतात, म्हणतात की बोला ना। तर ते म्हणतात की बाहेर या, मला तुम्हाला भेटायचं आहे, बाहेर या मला भेटण्यासाठी। तर ते मग तेवढं रात्री तर म्हणते की हो। तर राणीकडे बघतात आणि म्हणतात की जाऊन बघतो काय आहे नेमकं। तर ते बाहेर यायला बघतात, ते दरवाजे वगैरे उघडतात आणि बाहेर येतात आणि म्हणतात की बोला ना जावई बापू, एवढ्या रात्री तुम्ही इथे। तर ते म्हणतात की हो, हे बघा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। अहो तुमच्या पुरीचं लग्न ते महाडिक जे माणसं करून देत आहेत, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? कसं काय तुम्ही हा म्हटलेत लग्नाला? अहो तुमचं लग्न त्या पोरीचं लग्न ते करून देत आहेत, जशी त्यांचीच पोरगी आहे, तुमची पोरगी आहे, तुम्हाला काही वाटत नाही का? आणि हे बघा, तुम्हाला जरी काही वाटत नसलं ना तरी आमचे पाहुणे रावळे आम्हाला भाऊबंद आमचे नाव ठेवतील। तर जर तुम्ही लग्न नाही करून दिलं तर त्यामुळं तुम्हीच लग्न करा, त्यांना लग्न करायला लावू नका, हे बघा असं म्हणतात। तर आता लगेच ते म्हणतात म्हणजे काय बोलताय तुम्ही जावई बापू? तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा, तुमच्या पुरीसाठी मी एवढं कमवतोय, एवढं सगळं तुमच्या पुरीसाठी काम करतोय मी, आणि मग तुम्हाला नको काही? तुम्ही काय करताय ना हे बघायचं होतं मला, तुम्ही काही करता की नाही तुमच्या पोरीसाठी? अहो काहीतरी करा, 10 लाख रुपये तरी द्या। तर ते म्हणतात 10 लाख? अहो काय बोलताय तुम्ही, 10 लाख रुपये कुठून आणू मी? असं ते म्हणतात। तर आता ते म्हणतात लग्न लागायच्या आधी मला तुम्ही 10 लाख रुपये द्यायचे असं म्हणतात। तर आता इकडं लग्न मंडपामध्ये राणीचे वडील कोणालाच काही सांगत नाही आणि ते लग्न मंडपामध्ये आता सगळेजण लग्नाची घाई करतात, लग्नाला सगळेजण येतात। तर राणी पण तिथे आवरून येते। तर नवरदेव येतो आणि म्हणतो की हे बघा, मला 10 लाख रुपये देणार आहे का नाही तुम्ही? तर आता लगेच ते म्हणतात की नाही होणार जावई बाप्पा आमच्याच्यानी। तर तो म्हणतो मला लग्न नाही करायचं। तर राणी म्हणते की काय रे, तूच माझ्या बाबांकडे 10 लाखाची मागणी केली होती ना, आणि नाही दिले तर तू नाकार देणार तो लग्नाला? चल, मलाच नाही करायचं हे लग्न, मीच नाकार देते हे लग्नाला, मला तुझ्याशी लग्नच नाही करायचं असं राणी म्हणते। तर आता लगेच तो नवरदेवच्या आईन ते सगळेजण निघून जातात आणि आता जी राणीची आई आहे तिला चक्कर यायला लागतात आणि ती चक्कर येऊन खाली पडते। तर आता लगेच तिचे बाबा ते धरतात आणि म्हणतात की आई शांत हो। तर मग आता राणीशी कोण लग्न करेल असं म्हणत असतात। तर आता तेवढ्यात जो इंग्रजीत असतो तो म्हणतो की मी करेल राणीसोबत लग्न, मी तयार आहे राणीसोबत लग्न करायला। तर आता सगळेजण इंग्रजीतकडे आश्चर्यचकित होऊन बघतात। आता इंग्रजीच्या आईला त्या इंग्रजाचा खूप राग येतो आणि राणी म्हणते की तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहेत का? तर इंग्रजीत म्हणतो की हो, मी तुमच्याशी आता लग्न करायला तयार आहे असं तो राणीला म्हणतो। तर बघूया आता पुढच्या भागात काय होईल, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।